रहेच्या घोषणा, सैन्य दलाची सहकार्याला मानवंदना, आई आणि पत्नीचा काळीज चिरणारा टाको आणि नकळत्या वयात काय झालंय हे न कळणारं हे 1.5 वर्षाचं बाळ. हे दृश्य पाहून उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी तरळतंय. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या ब्राह्मणवाडा इथं शहीद जवान संदीप गायकर यांचं पार्थिव आल्यावर उपस्थितांच्या भावना अनावर झाल्या. जम्मू काश्मीर इथं अतिरेक्यांसोबत लढत असताना जवान संदीप गायकर शहीद झाले. अकोले तालुक्यातल्या ब्राह्मणवाडा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ब्राह्मणवाडा गावचे संदीप पांडुरंग गायकर गेल्या 6 ते 7 वर्षांपासून सैन्य दलातील मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. गुरुवारी पहाटे जम्मू काश्मीर मधल्या किश्तवाड सेक्टरमध्ये सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या 10 जवानांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात देशासाठी लढताना संदीप गायकर यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. वीर जवान संदीप गायकर शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ सैनिक होते. देशाच्या संरक्षणासाठी त्यांनी प्राणांची बाजी लावली. त्यांच्या मागे त्यांचे आई वडील, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. शहीद झालेल्या संदीप गायकर यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला होता. पार्थिव गावात आणल्यानंतर जेसीबीनं फुलं वाहत श्रद्धांजली वाहण्यात आली. ग्रामप्रदक्षिणा घालत अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर ते शिकलेल्या शाळेच्या प्रांगणात अंत्यसंस्कारासाठी पार्थिव आणण्यात आलं. यावेळी आई सरुबाई आणि पत्नी दीपाली यांनी टाहो फोडला, तर लाडक्या भावाला पाहून बहिणींच्या अश्रूचा बांध फुटला. संदीप गायकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सैन्य दलानं शासकीय मानवंदना दिली तेव्हा जवानाला गमावण्याचं दुःख आणि देशासाठी लढल्याचा अभिमान अशा भावना एकवटल्याचं चित्र ब्राह्मणवाडा इथं पाहायला मिळालं. अंत्यसंस्कारावेळी शहीद जवान संदीप गायकर अमर रहेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. सैन्य दल आणि अहिल्यानगर पोलिसांनी लष्करी मानवंदना दिली. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते. संदीप गायकर यांना अखेरचा निरोप देताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.